बघू. अगं ते राहू दे काढा नाही तरी दुसरं राहते मला ते शंका आहे. कसे दिसतात वेदन सांग बरं पप्पा. पोलीसवाले पोलीसवाले वाटतात ना. पुढे बघू. इथं बारीक केस ही पण आजपर्यंत बारीक केस बघू तरी एवढं का लावलंय पण. ते लागत नाही ना. चला मला असं झालं एकदा. ती 1 तास ठेवायला लागतो हो त्याला. 12:30 काढतो. पण भारी दिसतंय कलर केल्यामुळे. मला माहिती झालं ते पण ते काय झालंय माझ्या हाय ते केळचं पण काळीची पांढरी झाली ना म्हणून मी त्याचं गरज ते मानते. तसंच असतं ते केमिकल असतं त्याच्यामध्ये. ते थोडंसं लावलं की परत सगळे थोडेसे केस पांढरे असतात ते. तर आता सकाळी आम्ही इथे मिसळ आणि ब्रेडचा नाश्ता केला कारण रात्री मिसळ बनवली होती तुम्हाला माहितीच आहे. तर ती उरली होती त्यामुळे तोच नाश्ता करून आम्ही सगळेजण घराच्या बाहेर पडलो. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आमचा अचानकच हा प्लॅन ठरला. घरी बसून काय करायचं म्हणून विचार केला की जरा बाहेर फिरून येऊया. आणि महेश यांना तर तसं पण घरात बसवत नाही, त्यांना नेहमी कुठे ना कुठे बाहेर भटकायला आवडतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आपण बाहेर फिरायला जाऊया. सुरुवातीला आमचं ठरलं होतं मुंबईला जायचं, परंतु नंतर असं वाटलं की आज गर्दी असणार आणि घरी यायला वेळ होईल, त्यामुळे मग शेवटी जवळचा पर्याय निवडला. तर आम्ही आता निघालो सगळेजण कल्याणला. स्टेशनवरती आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिकीट वगैरे काढलं आणि त्यानंतर आम्ही बघितलं की ट्रेन लेट आहे. आता ट्रेनची वाट बघत बसलं असतं तर आम्हाला इथे अजून अर्धा पाऊण तास लागला असता. म्हणून आम्ही सर्वांनी शेवटी एक निर्णय घेतला, आपण कल्याणलाच चाललो आहे तर आता डायरेक्ट रिक्षानेच जाऊया. म्हणून मग आता आम्ही रिक्षा केलेली आहे. रिक्षेने तरी आपण लवकर पोचू म्हणून मग आता निघालो आहे आम्ही. आता बघू पुढचं जे काय असेल ते तुमच्याशी शेअर करतेच आहे. तर आता आम्ही कल्याणच्या मेट्रो मॉलला पोहोचलेलो आहोत आणि या मॉलला आम्ही बऱ्याच वर्षांनी आलेलो आहोत. सुरुवातीला वेदांत जेव्हा लहान होता ना तेव्हा मी नेहमी यायचो, पण त्याच्यानंतर आता बरेच मॉल झाले आहेत आणि आम्ही मोस्ट ऑफ आता नेहमी मुंबईला, ठाण्याला अशाच ठिकाणी जास्तीत जास्त जातो आणि त्यामुळे जवळचा जो कल्याणचा मॉल आहे ना तिथे येणं आमचं थोडंफार कमी झालेलं होतं. परंतु आज जरा 15 ऑगस्ट आहे आणि खूप गर्दी असणार ट्रेनला, त्यामुळे मग आमचं ठरलं आज कल्याणला जायचं. तर आज ॲक्च्युली आम्हाला फक्त फिरायचं होतं, बाकी खरेदी वगैरे असा काही उद्देश नव्हता. परंतु आता वेदांत, केतू दोघंही असल्यामुळे असा विचार केला की थोडीफार खरेदी करूया. बघूया आता काय काय होईल ते मलाही माहिती नाही, पुढे तुम्ही बघालच. थोडेफार कपडे बघून झाल्यानंतर इथे एक सेक्शन होता होम डेकोरचा, तर त्या सेक्शनमध्ये पण आम्ही आलो आणि बघायला लागलो आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात असतात तरी पण पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतं, कारण नवीन गोष्टी बघितल्या की आपल्याला त्या घ्याव्याशा पण वाटतात. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सोफ्यासाठी कुशन होत्या, त्याचबरोबर होम डेकोरसाठी भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या बघतच राहावंसं वाटत होतं. आणि महेश इथे मला जरा चिडवत होते की सारख्या त्याच गोष्टी काय बघत बसते, सारख्या ज्या गोष्टी आपल्या घरात आहेत त्याच गोष्टी तिला घ्याव्याशा वाटतात. तर आता इथे केतूचं म्हणणं होतं की तू एखादी चप्पल घ्यावी, तिचं म्हणणं होतं जरा हिलची चप्पल वापर, पण मला बरेच वर्ष झाले मी हिलची चप्पल वापरत नाही, त्यामुळे माझी सवय मोडली. दाखव तरी छान दिसतंय, घे ना मम्मी एक तरी.
हां मी ट्राय करून बघतो. हा ना भारी वस्तू आहे आता. छान. साईज तरी वाव मस्त दिसतंय. मॅच होते त्याच्यासोबत. तर आहे म्हणा. त्याला दाखव पहिले पूर्ण दाखव खालून पासून परत दाखव. शी खालून काय खालून घे ना. छान दिसतं. ते आता दिसतं. मला वाटतं काय घालून दाखव. छान. सगळ्यासोबतच नाही. मला मी फिक्स केले. बिल पण केलं. बिल कसं केलं? बिल केलं असतं तर छान आहेत कपडे ना. बघ तरी इकडे कानातल्यामध्ये खूपच मोठा आहे. खूपच मोठा आहे है ना. मला माहिती होतं. तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे मॉलमध्ये तिरंग्याची मस्त अशी डिझाईन केली होती. खूप सुंदर वाटत होतं आणि 15 ऑगस्ट असल्यामुळेच आज भरपूर अशी गर्दी पण होती. आता आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे आता आम्ही फूड कोर्टमध्ये आलो होतो. खूप गर्दी होती. सुरुवातीला आम्हाला बसायला टेबलच मिळत नव्हतं. फायनली आम्हाला एक टेबल मिळाला आणि आम्ही सगळ्यांनी आम्हाला जे हवं ते ऑर्डर केलं. परंतु ऑर्डर केल्यानंतर पण जवळजवळ 1-1.5 तास लागला आम्हाला आमची ऑर्डर मिळायला. कचोरी कचोरी खाऊन जिम करतो. अशीच वाटेल. किरकिरचा खूप पिणार आहे ना. कडा नाही काय तू काय खाणार आहे? इथं महाराजा मॅक खाणार. आता एवढा मोठा भारी महाराजांमध्ये मला वाटतं 2 येते. नाही. एकावर एक आहे. हे काय गोटी सोडा. हे आता गोटी सोडा आहे ना. शिरा सोडा. हे खोला बघू. हा पाहिजे. कसं आहे? त्याच्यात गोटी असते ना एक बॉल. उघडा. कसं आहे? आवडला का? कचोरी चांगली आहे का? टेस्टी आहे. बेसिक आहे ना. त्याच्यासमोर तर खूपच साठ आहे. सगळ्यात जास्त कचोरी चांगली होती. तिखट नाही आहे बघ. आपण बस तिखट कुठे असतं. तर आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा शॉपिंग करणार होतो. परंतु इथेच आम्हाला बराच लेट झाला आणि घरी जायला आम्हाला उशीर होणार होता. म्हणून आम्ही इथूनच आता घरी निघालो. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.